हात उसने घेतलेल्या व्याजाचे पैसे काय केले यावरून झालेल्या वादातून पती परशुराम पांडुरंग पाटील याने पत्नी अस्मिता हिचा गळा चिरून खून केला. कळंबा येथील सुर्वे नगरातील महालक्ष्मी कॉलनी येथे मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. याबाबत माहिती अशी, महालक्ष्मी कॉलनी येथे पांडुरंग पाटील गेली 12 वर्षे भाड्याच्या घरात 2 मुले वडील यांच्यासोबत राहत होते. मूळचे सावर्डे, पाटण तालुका राधानगरी येथील पांडुरंग उद्यमनगरात फाउंड्री व्यवसायात आहेत. पत्नीने हात उसने घेतलेल्या व्याजाचे पैसे नेमके काय झाले यावरून दोघात वाद झाला. रात्री जेवण करून दोघे झोपण्यासाठी गेले असता पुन्हा वाद झाला. पती पांडुरंगला राग अनावर झाल्यानं त्यानं पत्नीचा गळा चिरून खून केला आणि स्वतः करवीर पोलीस ठाण्यात फोन करून खुनाची कबुली दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली असून रोहन वाकरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे तपास करीत आहेत. वडील फाउंड्रीमध्ये कामास, दोन्ही मुले कमवती. एकंदरीत सुखी कुटुंब असणाऱ्या या घरात अचानक वडिलांनी उचललेल्या विघातक पावलानं आईचा हकनाक बळी गेल्यानं दोन्ही मुले मात्र हताश झालेली दिसली.